हे परमेश्वरा, मध्यरात्री मी तुझ्या नीतिमान नियमांमुळे तुझी स्तुती करायला उठतो. रविवार 12 एप्रिल 2026. आज सकाळी आमच्या ध्यानासाठी मी सेंट जॉन अध्याय 20 श्लोक 28 नुसार गॉस्पेलमधून निवडले आहे. थोमा त्याला म्हणाला, माझा प्रभू आणि माझा देव. सुप्रभात मित्रांनो. जेव्हा येशू शिष्यांना दिसला तेव्हा थॉमस उपस्थित नव्हता आणि तो म्हणाला, मला जखमा पाहायच्या आहेत, आणि येशू त्याला दिसला आणि त्याने त्याला जखमा दाखवल्या आणि थॉमसने फक्त विश्वास ठेवला. या श्लोकाचे आपण मनन करूया. आज सकाळच्या ध्यानाचा विषय आहे माझा प्रभू आणि माझा देव. येशू मेलेल्यातून पुन्हा उठल्यानंतर मरियेला आणि 2 शिष्यांना दिसला, आणि जेव्हा थोमा त्यांच्याबरोबर उपस्थित नव्हता तेव्हा तो पुन्हा शिष्यांना दिसला. त्यांनी येशूला पाहिले, त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, आणि जेव्हा त्यांनी थोमाला सांगितले तेव्हा तो विश्वास ठेवणार नाही, कारण तो म्हणाला, मला प्रभूच्या जखमांमध्ये माझे बोट घालावे लागेल आणि पाहावे लागेल आणि त्यानंतरच विश्वास ठेवावा. म्हणून 8 दिवसांनंतर येशू पुन्हा प्रकट झाला, जेव्हा शिष्यांना एका खोलीत बंद केले गेले होते, जेव्हा थोमाही उपस्थित होता, आणि येशू म्हणाला, शांती तुमच्याबरोबर असू द्या, आणि थोमाला म्हणाला, माझ्या जखमेत आणि माझ्या बाजूला तुझे बोट ठेव. विश्वास ठेवू नका, विश्वास ठेवा. यावर थॉमस सहज म्हणाला, माय लॉर्ड, माय गॉड. बायबलनुसार हे स्पष्ट नाही की थॉमसने येशूच्या जखमेवर बोट ठेवले की नाही, परंतु हे अगदी स्पष्टपणे व्यक्त केले गेले आहे की थॉमसने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले, कारण तो म्हणाला, माझा प्रभू आणि माझा देव. येशूला प्रभू आणि देव म्हणणारी शिष्याची ही पहिली अभिव्यक्ती आहे. येशूला कोणीही देव म्हटले नव्हते. ते त्याला मशीहा मानत होते. ते त्याला देवाचा पुत्र मानत होते. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की तो त्यांचा मुक्तिदाता आहे, परंतु ते पुनरुत्थानावर विश्वास ठेवू शकले नाहीत. परंतु जेव्हा ते येशूला भेटले तेव्हा इतर सर्वांनी विश्वास ठेवला, परंतु थॉमसला आणखी एक शंका होती की तो प्रभू आहे की नाही, हे खरे आहे की नाही. जेव्हा येशू त्याच्यासमोर प्रकट झाला तेव्हा त्याने शरणागती पत्करली आणि म्हणाला, माझा प्रभू, माझ्या देवा. त्याने केवळ तो आपला प्रभू आहे असे म्हटले नाही, तर त्याने हे देखील कबूल केले की तो देव आहे, कारण तो सर्वशक्तिमान आहे आणि त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. तो सर्व गोष्टींचा, जीवन आणि मृत्यूचा स्वामी आहे आणि तो चिरंतन आहे. म्हणूनच त्याने त्याला देव म्हटले. मित्रांनो, आम्हाला आमच्या प्रभूला जाणून घेण्याचा बहुमान देण्यात आला आहे. तो आपला प्रभू आणि देव आहे हे आपण कबूल करूया. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचे स्वर्गीय पिता, आपण आपला प्रभू आणि आपला देव आहात हे आम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. या अनुभवाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. हे परमेश्वरा, आमच्याबरोबर रहा. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.